गोष्टीचे नाव आहे शापित खजाना. खूप वर्षापूर्वी एका राज्यात एक राजा राज्य करत होता. तो खूपच क्रूर आणि निर्दयी होता. त्याची प्रजा त्याच्या अत्याचाराने त्रस्त होती. राजाकडे खूप धन होते आणि संपत्ती होती, पण तो नेहमी अधिक हव्यासापोटी लोकांना त्रास देत असे. एक दिवस त्याने एका संताला बंदी बनवले आणि त्याला त्याच्या खजिन्याचा पत्ता विचारला. संताने राजाला सांगितले की त्याचा खजिना एका गुप्त गुहेत लपवलेला आहे आणि त्या गुहेचा मार्ग एका जादुई ताबीजात आहे. राजाला ताबीज मिळवायचे होते, त्यामुळे त्याने संताला मारले. ताबीज मिळवल्यावर तो गुप्त गुहेत गेला आणि दरवाजा उघडला. आत गेल्यावर त्याने पाहिले की तिथे सोने चांदीचे ढीग साठलेले आहेत. राजा खूप खुश झाला आणि त्याने सर्व खजिना आपल्या ताब्यात घेतला. पण जसा तो गुहेतून बाहेर पडला, ताबीज गायब झाला आणि गुहेचा दरवाजा कायमचा बंद झाला. राजा आता त्या खजिन्याचा मालक होता, पण त्याला माहीत होते की तो कधीही त्याचा उपयोग करू शकणार नाही. त्याला भीती होती की जर त्याने कोणालाही त्या खजिन्याबद्दल सांगितले तर तो मारला जाईल. राजा खूप एकटा आणि दुःखी राहू लागला. त्याला त्याच्या संपत्तीतून कोणताही आनंद मिळाला नाही. अखेर तो आजारी पडला आणि मरण पावला. राजाच्या मृत्यूनंतर खजिन्याचे रहस्य आणखी गडद झाले. लोकांचा असा विश्वास होता की तो खजिना शापित आहे आणि जो कोणी त्याला मिळवण्याचा प्रयत्न करेल तो मारला जाईल. अनेकांनी खजिन्याचा शोधण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश मिळाले नाही. काही लोक म्हणतात की तो खजिना अजूनही गुप्त गुहेत लपवलेला आहे, तर काही लोक म्हणतात की तो खजिना पूर्णपणे गायब झाला आहे. पण एक गोष्ट खरी आहे, त्या खजिन्याच्या मागे अनेक लोकांचे जीव गेले आहेत आणि जो कोणी त्याला मिळवण्याचा प्रयत्न करेल तो धोक्यात असेल. ही कथा आपल्याला शिकवते की लोभ आणि हाव आपल्याला विनाशाकडे घेऊन जाऊ शकतात. आपण कधीही दुसऱ्याच्या वस्तूवर लोभ करू नये. गोष्ट आवडली असेल तर आपल्या साहित्यसाऱ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका, ज्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन आणि सुंदर गोष्टी ऐकण्यास मिळतील. धन्यवाद.